खासदार लंके यांच्या ट्रॅक्टर रॅलीमुळे चक्काजाम. दूध कांदा प्रश्नावरील आंदोलनाचा तिसरा दिवस. सोमवारी शासकीय कार्यालय बंद करणार. रविवारी आंदोलनस्थळी जिल्हाभरातील नेत्यांची हजेरी. खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी नगर शहरातून काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमुळे चक्काजाम होऊन वाहतुकीची कोंडी झाली. दरम्यान सोमवारी आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी शासकीय कार्यालय बंद करण्याचा इशाराही देण्यात आला. रविवारी महबूब शेख, प्रभावती घोगरे, आमदार राहुल जगताप, माजी आमदार भानुदास मुरकुटे, घनश्याम शेलार, अरुण कडू, आमदार साहेबराव दरेकर, गोविंद मोकाटे यांच्यासह जिल्हा तसंच जिल्हाबाहेरील मंडळी आंदोलनस्थळी आली होती. दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय, सुरभी हॉस्पिटल, DSP चौक, स्टेट बँक चौक, चांदणी चौक, बस स्थानक, हॉटेल राज पॅलेस यापासून टिळक रोड, नेप्ती नाका, दिल्ली गेट, अपवती चौक मार्गे ही रॅली पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. या रॅली दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. खासदार निलेश लंके हे स्वतः ट्रॅक्टर चालवत या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रॅलीमध्ये महिलांचा सहभाग देखील लक्षणीय होता. दरम्यान विशेषतः रविवारी सकाळी ट्रॅक्टर नगरकडे निघाल्यानं नगर पुणे नगर कल्याण महामार्गावरही वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलनस्थळी बोलताना अरुण कडू म्हणाले की पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि दुग्ध खात्याचं विचित्र असं नातं आहे. ज्यावेळी विखे यांच्याकडे दुग्ध खातं असतं त्यावेळी दूध उत्पादकांचे वाटोळे झाल्याचा आरोप कडू यांनी केलाय. विखे यांनी यासाठी श्रीरामपूर प्रवरा दूध संघापासून सुरुवात केली. विखे यांच्या ताब्यातून प्रवरा दूध संघ काढून घेतल्यानंतर 18 वर्षे या संघाचा कारभार उत्कृष्ट चालला. तरीही विखे यांनी संचालक मंडळ बरखास्त करण्याची 2दा नोटीस बजावली. सत्तेचा वापर करून टँकर नाकारण्याचं कारस्थान करण्यात आलं. प्रवरा दूध संघ त्यांनी मोडकळीस आणला. महानंदा डेअरी मातीत घातली. दूध धंद्याची विखे यांना कदर नसल्याचा आरोप कडू यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचं यावेळी भाषण झालं. पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारलं असतं तर आम्ही आंदोलन मागं घेतलं असतं. आज जिल्हाधिकारी आमच्याकडे आले तरी देखील आम्ही आंदोलन मागं घेणार नाही. शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे, असं ते म्हणाले. आमदार राहुल जगताप यांचं यावेळी भाषण झालं. या प्रश्नासाठी खासदार लंके यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबू नये. झोपी गेलेल्या सरकारला जागं करण्यासाठी गाजावाजा करावा लागेल, गोंधळ घालावा लागेल. कांदा, साखर निर्यात बंदी करून केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचं जगताप यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांचं यावेळी भाषण झालं. खासदार सुजय विखे यांनी कोरोना संकटात विमानातून रेमडेसिवीर इंजेक्शन दाखवलं, मात्र त्याचं पुढं काय झालं हे माहीत नाही. दुसरीकडे निलेश लंके यांनी पवार साहेबांच्या नावानं आरोग्य मंदिर सुरू करून हजारो रुग्णांची सेवा केली. विखे कुटुंबाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं देणेघेणं नाही तर खोटे गुन्हे दाखल करणं, चौकशा लावून विनाकारण त्रास देणं यात त्यांना रस आहे, असं ते म्हणाले. सिद्धाराम सालीमठ, तुम्ही विखेंचं नव्हे तर जनतेचं नोकर. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे दबावातून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतात. जिल्हाधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की हे सरकार फक्त 3 महिने आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना जनतेच्या करातून पगार दिला जातो, विखे यांच्याकडून नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं, असं महबूब शेख यांनी म्हटलंय. पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमुळे पंजाबमध्येही वाहतुकीची कोंडी झाली होती. त्याच धर्तीवर नगर शहरात ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलंय. दरम्यान सकाळपासून नगर शहरात आंदोलनस्थळी विविध रस्त्यावरून येणारे ट्रॅक्टर पोलिसांनी अडवले होते. मात्र आंदोलनस्थळावरून इशारा देण्यात आल्यानंतर हे ट्रॅक्टर आंदोलनस्थळाकडे सोडण्यात आले. ही ट्रॅक्टर रॅली हा एक ट्रेलर आहे, या प्रश्नी त्यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लंके समर्थकांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज. खाली डोकं वर पाय, सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. निलेश लंके साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राणीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर. सरकारच्या नावाने ए बॉम्बला सगळे अरे सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर. अरे राणीताई लंके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. निलेश लंके साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. निलेश लंके साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे सरकारच्या नावाने.
भाव मिळाला पाहिजे, कांद्याला भाव मिळाला पाहिजे, दुधाला भाव, दुधाला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव. दुधाला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्या शेतकऱ्याचा दिवस जातो आणि म्हणून हमी भाव दिलेत, पण हमी भाव आता जी वाढवलेत 150 रुपयांनी वाढवले. 2200 होता तर 2350 केला आणि त्याचा जर गराय तयार केला, त्याच्यापासून अनेक पदार्थ तयार केले तर ते 10 पटी निघते. हे सरकारने कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर पूर्वी आम्ही कम्युनिस्ट माणसं म्हणायचो, ज्याचा आहे वशिला त्याचं कुत्र काशी, ज्याचा नाही वशिला त्याचं कुत्र फाशीला. कष्ट करून आपल्याला फाशी दिली. शेतकरी विरोधी सरकार
ईडीला वाजवलं आपण मुंबईला रोहित कलेक्टर काय हो? छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी! जय शिवाजी! जय भवानी! जय शिवाजी! छत्रपती शिवाजी महाराज की जय! शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा पोलिसांना लागत चला का थांबा. शेतकरीच आहे ती बी. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सीज. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सीज. 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगविख्यात ब्रँड्स उपलब्ध. प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यासारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यासारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर.